आज आपल्यासोबत योगेश दादा हेळकर आहेत। त्यांनी आत्ताच 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आता त्यांची मागणी काय आहे ते जाणून घेऊया। सर, काय सांगाल, तुम्ही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला, नेमकी काय मागणी आहे तुमची? नाही, मागणी वगैरे असं काय म्हणजे हे नाही आहे, फक्त लोकांच्या उद्या होणाऱ्या गोष्टींसाठी आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। प्रभागामध्ये बरीचशी अशी कामं आहेत, सिडकोच्या 30 वर्ष होऊन गेलेल्या इमारती आहेत, त्यांचं उद्या पुनर्विकासच्या माध्यमातून असलेली कामं आणि नवतरुणांसाठी नोकऱ्यांचा मोठा प्रश्न आज आपल्या MIDCमध्ये जर तुम्ही बघाल तर MIDC पूर्ण रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स होत चाललेली आहे। MIDCमध्ये कंपन्याच राहिलेल्या नाही आहेत, तर त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण सगळ्या सहकार्याने विचार करून माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। सर, लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे, काय नेमके हे वातावरण आहे? नाही, लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण म्हणजे बघा, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सततच लोकांच्या जी लोक कामच करत नाहीत ते ट्रोल करण्याचंच काम करतात। त्यामुळं आम्ही काम करत आलेलो आहे आणि काम करत राहू, त्या उद्देशाने काम करणाऱ्या नेत्याला, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर नेत्याची साथ एखाद्या ठिकाणी जर मिळाली तर तो अधिक जोमाने काम करतो। ह्या युक्तीनुसार आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। 2015 मध्ये तुम्ही निवडणूक लढवली होती, काय नेमकं त्याबद्दल सांगा? 2015 साली खरं सांगायचं झालं तर मूळ शिवसेनेमध्ये मी शहर प्रमुख होतो युवा सेनेला, आणि त्यावेळेला पक्षाच्या काही अडचणींमुळे मला तिकीट नाकारली। उमेदवारी नाकारल्यानंतर शांत बसणारा मी कार्यकर्ता नाही। शेवटी मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मी छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा आहे, आणि मावळा ज्या पद्धतीने काम करत होते 450 वर्षापूर्वी ह्या महाराष्ट्रामध्ये, तीच धमक आणि तीच हिंमत घेऊन आम्ही आज समाजामध्ये उतरलेलो आहोत। तर त्यावेळेला मी अपक्ष निवडणूक लढून माझा निसटता पराभव त्या वेळेला झाला, आणि तो एकदम थोडक्यात फरकामध्ये झाला, आणि लोकांनी मला त्याही वेळेला आशीर्वाद दिला, खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला। आपल्या नव्या मुंबईतल्या बऱ्याचशा वरिष्ठ नेत्यांनी त्यावेळेला मला समजवण्याचा प्रयत्न केला, पण लोकांवरती माझा विश्वास असल्याकारणाने मी त्याही वेळी निवडणूक लढलो, आणि समाजकारणाचं राजकारणाचं बाळकडू मला घरातूनच असल्याकारणाने मी ह्या वेळेला की बाबा आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी समाजकारणाला राजकारणाची जोड मिळावी, त्या उद्देशाने आमचे माजी नगरसेवक विलास भोईर असतील, आमचे दिलीप मोहिते असतील, आमचा प्रवीण चिकणे असेल, मी वैयक्तिक असेल, माझं कुटुंब असेल, आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की आपल्याला कुठे ना कुठेतरी लोकांची जर कामं करायची असतील तर आपल्याला सत्तेमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। आणि असाच जर प्रश्न असता तर ह्याही वेळेला, म्हणजे याच्या अगोदरही मला संधी होती, आम्ही जाण्याचा विचार नाही केला, पण आज जर कुठे ना कुठेतरी लोकांच्या चांगल्या कामामध्ये जर काही लोक आडवी येऊन त्याच्यामध्ये त्यांच्या मर्जीप्रमाणे काही कामं करत असतील आणि लोकांना जर त्याच्यामध्ये बाधा असेल तर ती बाधा होऊ नये म्हणून आम्ही एक पाऊल पाठी येऊन आम्ही विलास भोईर यांना पाठिंबा देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आता कसा प्रतिसाद आहे शिवसेनेसाठी त्या प्रभागातून? बघा, प्रतिसाद तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलेला आहे, या अगोदर झालेल्या नगरपालिकांमध्ये बघितलं आहे, आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याही वेळेला बघितलेलं आहे की EVM असेल वगैरे वगैरे। आता एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या म्हणजे सूर्यावरती जरी संशय असेल तरी तो म्हणेल की ते बल्ब आहे, तो सूर्य नाही आहे। तर अशा पद्धतीने प्रतिसाद तर चांगला आहे। माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा नवीन महाराष्ट्र घडत चाललेला आहे, आणि कालच साहेबांनी एक अशी घोषणा केलेली आहे की या नव्या मुंबईसाठी नवं सरकार, आणि त्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। आताच तुम्ही 2 दिवसापूर्वी पक्षप्रवेश केलेला आहे, तुम्हाला आता शिवसेनेकडून काही पद वगैरे मिळाले का, काय अपेक्षा आहे? बघा, काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पदाची आवश्यकता नसते, आणि त्या पद्धतीने माझ्याकडे जर लोकोपयोगी कामं असतील आणि त्या कामांना माननीय शिंदे साहेबांनी, स्थानिक नगरसेवक यांना त्यांनी विलास भोईर यांनी जर त्याला पाठिंबा दिला असेल की तू लोकांसाठी झटतोयस तर झट, त्यासाठी मला शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, अजून काय आमदार खासदार व्हायची गरज नाही आहे। माननीय शिंदे साहेबसुद्धा ज्या वेळेला काम चालू केलं त्यावेळेला ते डायरेक्ट मुख्यमंत्री नव्हते झाले, पण त्यांच्या कामाची पोच म्हणून ते त्या ठिकाणी दिले। आज मला काहीतरी मिळावं ह्या भावनेने मी आलेलो नाही आहे, माझ्या लोकांना काहीतरी मिळावं, लोकांच्या हक्काची कामं व्हावीत, लोकांचा हक्काचा निवारा त्यांना योग्य वेळेमध्ये आणि व्यवस्थितरित्या मिळावा, त्यासाठी समाजामध्ये
आपल्याला पाठिंब्याची गरज आहे आणि तो पाठिंबा माननीय शिंदेसाहेबांनी देण्याचं वचन दिलेलं आहे, हेच माझ्यासाठी भरपूर आहे. मला पक्षाने काय द्यावं ही माझी धारणा नाही आहे. तिथे असलेल्या गोरगरीब जनतेला, तिथं असलेल्या आमच्या लोकांना, आमच्या बेरोजगारांना, आमच्या तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळालं, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला काहीतरी मिळावं म्हणून मी पक्षात आलेलो नाही आहे. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की हे होते योगेश हेळकर यांनी 2 दिवसापूर्वी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. मी फक्त समाजाच्या हितासाठी हा पक्षप्रवेश केलेला आहे आणि माझा संपूर्ण पाठिंबा शिवसेनेला राहील असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाईद शाहसह प्रिया उज्ज्वलांचा रिपोर्ट, नवी मुंबई.